नमस्कार, मी सुरेखा तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत काँग्रेसने अचानक उद्धव सेनेपासून दुरावण्याचा निर्णय घेतलाय। मनसेसोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडीची पहिली मोठी भेग जाहीर केली आहे। राज्यातील राजकारणात हालचाल, खळबळ, धुसफूस ऑल इन वन। पण या सर्व गदारोळात एक जिल्हा मात्र शांत, स्थिर आणि राजकीय दृष्ट्या चोख दिसतो। तो जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापुरात वेगळंच दृश्य आहे। आघाडी तुटण्याचा प्रश्नच नाही। कोल्हापुरातील राजकारणाची स्वभाव धर्मता विलक्षण आहे। येथे वैयक्तिक मतभेद असू शकतात, पण राजकीय ध्येय स्पष्ट, ताठ आणि एकसंघ। मुंबईत भूकंप झाला तरी कोल्हापुरात तिन्ही पक्ष, काँग्रेस, उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची एकजूट कणभरही ढळलेली नाही। स्थानिक नेतृत्वाची भूमिका स्पष्ट आहे। महायुतीच्या ताकदीला तोड द्यायची असेल तर कोल्हापुरात विभाजनाला जागा नाही आणि याच आधारावर कोल्हापुरात एक वेगळं मॉडेल आकार घेत आहे। ते म्हणजे राज्यात भांडण, जिल्ह्यात बंधुभाव। मुंबईत काँग्रेस मनसे समीकरणानं चर्चा रंगली असली तरी कोल्हापुरात मात्र मनसेची दिशा वेगळीच दिसते। येथील मनसे नेतृत्वाचा कल उद्धव सेनेसोबत राहण्याकडे। कोल्हापुरातील दोन्ही बाजूंना एकच गोष्ट ठाऊक आहे, येथे मनसेची ताकद मर्यादित असली तरी त्यांचा कोणासोबतचा निर्णय काही ठिकाणची संपूर्ण राजकीय बाजू बदलू शकतो। चंदगडमध्ये नंदाताई बाबुळकर यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीत हलकीच नाही तर धोरणात्मक धुसफूस निर्माण झाली आहे। शरद पवारांच्या भाजप वगळता कोणाशीही जा या खुल्या भूमिकेने स्थिती अधिक गुंतागुंतीची केली आहे। तरीही या अस्थिरतेचा परिणाम कोल्हापुरातील मुख्य आघाडीवर पडून दिलेला नाही। एकजूट राहण्याचं स्थानिक नेतृत्वाचं राजकीय कौशल्य येथे प्रकर्षाने जाणवतं। स्थानिक नेत्यांचे संकेत स्पष्ट आहेत। सतीश पाटील यांचे ठाम उद्गार आहेत, आमची तयारी पूर्ण आहे, आम्ही ताकदीने लढणार। विजय देवणे यांचा आत्मविश्वास सांगतो, मतदारसंघ निहाय व्यूहरचना तयार, रोजचा आढावा सुरूच। तर शरद पवार गटाचे व्ही पाटील म्हणतात, इंडिया आघाडी म्हणून आम्ही एक संघ, कोल्हापुरात एकमत। कोल्हापुरातील राजकीय संदेश स्पष्ट, जोरदार आणि भेदक आघाडी। जर कोल्हापुरात एकत्र राहिली तर राज्यातील समीकरणे पुन्हा बदलू शकतात। कोल्हापुरातून उगवणारी ही राजकीय हवा राज्याच्या भविष्यात कोणते वादळ घेऊन येईल हे पाहणं आता खऱ्या अर्थानं रंजक ठरणार आहे। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।